शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण मैद्यापासून मिठाई। तर आता दिवाळी आलेलीच आहे, तर आपण एक एक प्रकार बनवूया। तर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये तुपाचं मोहन टाकणार आहे। गरम केलेला आहे तूप, एक 2 पळ्या टाकते। मिक्स करून घेऊया आपण। हे पूर्ण पिठाला आपलं तूप लागलं पाहिजे। छान हाताने चोळायचं। बघा, परफेक्ट झालेलं आहे आपलं मोहन। आता हे पाणी टाकून मी घट्ट भिजवणार आहे। पाणी थंडच आहे, थोडं थोडं टाकायचं। बघा, असा गोळा तयार आहे। एक 15-20 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। बघा, आता दुसऱ्या साईडला आपल्याला पाक करायचा। पाक आपल्याला 1 तारीपेक्षा थोडा घट्ट करायचा आहे। मी जेवढा मैदा घेतला होता तेवढीच साखर घेतली आणि एक अर्धा पेला पाणी टाकत आहे। बघा, याला एक 15-20 मिनिट झाले या गोळ्याला। आता आपण याचे सारखे 3 भाग करून घेऊया आणि याच्या चपात्या लाटून घेऊया। बघा, पोळी लाटताना जर चिटकत असेल तर तुम्ही थोडं मैदा लावू शकता त्याला। मी लावलेला आहे। बघा, आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहे। आता त्याला लावायला तूप 3 चमच तूप घेतलं, त्यामध्ये 3 चमच आपण मैदा टाकणार आहे। बघा, खाली एक पोळी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण हे बॅटर तयार केलं तुपाचं आणि मैद्याचं, ते टाकूया। फैलवून घ्यायचं व्यवस्थित सर्व साईडनी। आता दुसरी पोळी ठेवूया त्यावरती, त्याला सुद्धा असं बॅटर लावून घ्यायचं। बघा, आता याच्यावर आपण तिसरी पोळी सुद्धा टाकायची आहे आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे, फार नाही। बघा, या आकारामध्ये कापून घ्यायचे आपण, असे छोटे छोटे तुकडे लांब साईज करायचे आधी। बघा, या प्रकारे मी कापून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे आपण याला डिझाईन टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे। असे सर्व मी बनवून घेणार आहे। बघा, तेल ठेवलेलं आहे मी, तुपामध्ये सुद्धा तळू शकता। मीडियम गॅसवर आता एक एक सोडत आहे। बघा, एका साईडने आपला पाक किती घट्ट झालेला आहे। तर आता मी हा गॅस बंद करणार आहे, तोपर्यंत आपली मिठाई बनवत आहे। बघा, छान मीडियम गॅसवर हळूहळू आतपर्यंत ती तळल्या गेली पाहिजे, असाच गॅस ठेवायचा आहे। पाकामध्ये बघा, इसेन्स टाकायचं विसरले होते मी, तर 1 थेंब टाकूया आपण, फार नाही टाकायचं। बघा, छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहे। आता मी हे काढून घेत आहे। बघा, आपण आता ही मिठाई एक याच्यात टाकायची। पाक गरमच आहे आपला, सर्व याच्यावर मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। बघा, आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर आपण असं चाळणीत काढायचं, कारण एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निघून जाईल। बघा, या भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया। बघा, किती छान मिठाई झाली, किती छान याला साखर दिसत आहे। या दिवाळीला तुम्ही पण अशी वेगळी बनवा। बघा, किती सुंदर आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।